नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला हॉटेलला जायची अजिबात गरज नाही. आज आपण मस्तपैकी हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी बोटं चाटून पुसून खाल अशी एकदम भारी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पाव किलो पनीर घेतलेले आहे. असे स्लाइड्स करून पनीरचे घेतलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. बेडगी मिरची मसाला कलरसाठी आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. व आपण आता हे सगळं हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता पनीर बटर मसाल्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. इकडे फ्राय पॅन मध्ये 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. बटर वितळू द्या. त्यानंतर 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे व थोडे असे खडे मसाले मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे ती घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी 3 कांदे घेतलेले आहेत तसे उभे चिरून ते घालायचे आहेत. 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते घालणार आहोत. व 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी 2 मोठे असे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आहे. मला परतवायला जमलं नाही म्हणून मी दुसरी कढई घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. व चांगलं आपलं हे परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 काजू आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा याच्यामध्ये मगजबी आहे ती घालणार आहोत. व कोथिंबीर घालायची आहे थोडीशी अगदी. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, थोडंसं असं मी परतवून घेतलेलं आहे. आपण आता झाकण लावून हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा थोडासा मऊसूत झाला पाहिजे. आपले 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता टोमॅटो पण आपला चांगला मऊसूत झालेला आहे. आपण आता हे थंड करून मिक्सरला बारीक असं एकदम वाटून घ्यायचं आहे. आपण जे सर्वप्रथम पनीर मॅरिनेट करून ठेवले होते ते आपण आता थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तिकडे फ्राय पॅन मध्ये बटर घालायचं आहे. 1 चमचा थोडंसं तेल आहे ते घालायचं आहे. आपण जे पनीर कोट करून घेतले होते हळद आणि बेडगी मिरची मसाल्यामध्ये ते असे एक एक करून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता हे पनीर आहे ते दुसऱ्या बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपण आता हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी आपले पनीर आहेत ते शॅलो फ्राय करून झालेले आहेत. पनीर बटर मसाला म्हटलं तर बटर भरपूर असं येणारच. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जे आपण मसाला तयार करून घेतला होता असा असा बारीक वाटून घेतलेला आहे एकदम पेस्ट सारखं. त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे फक्त कलर येण्यासाठी. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर. बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला कलर आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. 1 चमचा याच्यामध्ये आपण आता धणे पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा पनीर मसाला आहे तो घालणार आहोत याच्यामध्ये आपण. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे. खूप छान लागतो हा पनीर बटर मसाला. नक्की एकदा रेसिपी तुम्ही करून पहा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखाच लागतो. असं चांगलं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटं
बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला चांगला कलर पण येत आहे. आपण आता ही 5 ते 6 मिनिटं झाकण लावून ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे. आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आहे ती घालणार आहोत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. आपली 2 ते 3 मिनिटं बघू शकता झालेली आहेत आणि ग्रेव्ही पण आपली मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये जे पनीर शॅलो फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत एक एक करून असे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे व 2 ते 3 मिनिटं आपण आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी आपला रेस्टॉरंट स्टाईल अगदी हॉटेलसारखा घरच्या घरी पनीर बटर मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही मस्तपैकी भाकरी, रोटी, चपाती, पुरी याच्याबरोबर पण खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.